आज सर्व 5 आरोपींना मेहरबान कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं। यापूर्वी पहिले 4 आरोपींना 1 तारखेला कोर्टासमोर रात्रीच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। ती आजपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी देण्यात आली होती। पण पुढच्या तपासामध्ये आज असं आढळून आलेलं आहे की आज सकाळी अजून एक आरोपी अरेस्ट करण्यात आलाय, ज्याच्यावर अलिगेशन करण्यात आले की त्यांनी वेपन सप्लाय वगैरे केलेले आहेत। तर त्यांच्या वतीने कैलाशनाथ आणि आम्ही आज VP फाईल केला होता। पण आधीचे जे आरोपी आहेत ते 3 आरोपींतर्फे मी हजर झालो होतो। की आम्ही एवढंच केलं की हे विधी संघर्षित सगळे बालक आहेत, सगळे लहान आहेत आणि यांचा रोल फक्त गाडी पुण्यावरनं मुंबईला आणण्याचा एवढाच होता। त्यांनी गाडी विकली होती, ती गाडी दिली होती, पण त्या गाडीचा पुढे कोणी काय वापर केला, कोणी कसं गुन्हा केलाय, काय केलाय याच्याशी त्यांचा संबंधही नव्हता आणि त्यांना या गोष्टीची माहितीही नव्हती। फक्त हे हाय प्रोफाईल मॅटर असल्यामुळे त्यात गोला गेलेल्यासारखं झालेलं आहे की बाबा गाडी दिली आहे तर तुम्ही आलेच पाहिजे। दुसरं त्यांची एक गोष्ट अशी होती की यामध्ये त्यांनी काही ऍपचा यूज केलाय, काही चॅटिंग वगैरे त्यांच्या आढळून आल्यात। पण आमची कोर्टापुढे एवढंच विनंती होती की जर चॅटिंग आणि ऍप्लिकेशन हे सगळे मोबाईल डिव्हाइस आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मध्ये असलेल्या गोष्टी आहेत, जे ऑलरेडी पोलिसांच्या कस्टडी आहे, त्यामुळे फर्दर कस्टडीची गरज नव्हती। पण त्यांना सर्वांची मिळून एकत्र कस्टडी हवी होती पुढच्या चौकशीसाठी, म्हणून मेहरबान न्यायालयाने त्यांना पुढच्या 11 तारखेपर्यंतची पोलीस कस्टडी दिलेली आहे।